साबुदाणा वडा म्हणजे बऱ्याचदा तेलामध्ये फुटतो किंवा तो अगदीच तेलकट होतो. पण आजचे हे वडे बघा, मी तेलामध्ये प्रत्येक वडा असा दाबतीये तरी सुद्धा तो तरंगून पुन्हा वर येतो. याचाच अर्थ तो अगदी पोकळ आणि हलका जाळीदार असा तयार झालेला आहे. पुरीप्रमाणे टम्म फुगलेले, अजिबात तेलकट न होणारे हे साबुदाणे वडे बनवण्याची एक आपण खास पद्धत पाहणार आहोत, ज्यामुळे बघा हा वडा अजिबात तेलकट होत नाही. मी टिश्यू पेपरवर हा वडा सोडतीये तरी सुद्धा टिश्यू पेपर तेलकट झाला नाही. तर हा आवाज बघा, या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल अगदी मस्त कुरकुरीत असे हे वडे तयार झालेत. पुरीप्रमाणे मस्त असे टम्म फुगलेत आणि आतून असे छान पोकळ तयार होणारे हे वडे करण्याची साधी, सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. साबुदाणे वडे बनवताना सगळ्यात पहिली आणि महत्वाची चूक करतो ती म्हणजे साबुदाणा भिजवताना. तर आज आपण साबुदाणा योग्य पद्धतीने कसा भिजवायचा ते पाहतोय. इथे मी 1 कप नेहमीचे साबुदाणे घेतलेले आहेत आणि आता हे साबुदाणे स्वच्छ आपल्याला एक 3 ते 4 पाण्यामध्ये धुवायचे आहेत. बघा, हे असं पांढरट जे पाणी आलेलं आहे ते सगळं निघून जायला हवं आणि अगदी स्वच्छ असं पाणी नितळ राहायला हवं. इथपर्यंत आपल्याला हे 3-4 पाण्याने साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर साबुदाणे हे असे अगदी एकसारखे करून घ्यायचे, म्हणजे प्लेन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये फक्त साबुदाणे बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे. अगदी सावकाशीने पाणी ओतायचं आणि बघा, हे सगळे साबुदाणे पाण्यामध्ये फक्त बुडाले आहेत. अगदी काठोकाठ पाणी राहिलेलं आहे. अजिबात किंचितही साबुदाण्याच्या वर पाणी येऊ द्यायचं नाही. जेव्हा आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायची असते त्यावेळेस थोडंसं वर पाणी आलं ना तरीही चालेल. म्हणजे साधारण बघा, असं इतकं वर अर्धा इंचापेक्षा वरती पाणी आलं तरी चालतं. पण वडे बनवताना मात्र अगदी साबुदाणे भिजेल इतपतच पाणी असायला हवं. आता हे झाकून आपण एक 4 ते 5 तास असेच ठेवून देऊयात. 4-5 तास किंवा रात्रभर जरी साबुदाणे भिजवले तरी सुद्धा काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, साबुदाण्याचा प्रत्येक दाणा असा छान मोकळा मोकळा भिजला आहे. बघा, अगदी छान मोत्याच्या दाण्यासारखे हे दाणे तयार झालेत. माझ्या हाताला कुठेही चिकट लागलेलं नाहीये, म्हणजे अजिबात चिकचिकीत असे आपले साबुदाणे तयार झाले नाहीयेत. पण साबुदाणा मस्त व्यवस्थित भिजला सुद्धा आहे. आता आपण काय करायचं, तर एक मोठं ताट किंवा परात घ्यायचं आणि त्यामध्ये 1 कप साबुदाणा होता तो आता भिजून आपला दुप्पट म्हणजे 2 कप इतकं आपले हे साबुदाणे झालेले आहे. आता सगळ्यात महत्वाची आणि दुसरी चूक करतो ते म्हणजे आपण साबुदाणे हे हाताने असे मॅश करत नाहीत. त्यामुळे काय होतं, साबुदाण्याच्या आत पाणी असतं आणि मग ते तेलामध्ये जेव्हा तळायला आपण घालतो त्यावेळेस साबुदाणा फुटला जातो आणि म्हणून साबुदाणे वडे बऱ्याचदा फुटतात. आता हे आपल्याला साबुदाणे हलकेसे असे मॅश करून घ्यायचे. पूर्ण काही त्याचं पीठ करायचं नाहीये, पण थोडेसे हाताने असे चुरल्यासारखे केले की थोडासा साबुदाणा फुटला जातो. आता तिसरी महत्वाची चूक काय करतो, तर आपण बटाट्याचं प्रमाण योग्य घेत नाही. तर आपण 1 कप फक्त हे असे उकडलेले आणि कुस्करून घेतलेले बटाटे घ्यायचे. 2 कप आपले साबुदाणे होते भिजवलेले साबुदाणे, त्याच्यासाठी 1 कप उकडलेले बटाटे घ्यायचे आणि हे चांगलं एकजीव असं करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे. तर मी अर्धा कप इतकं दाण्याचा कूट हा असा थोडासा जाडसर केलेला करायचा, अगदी बारीक करायचं नाही. त्यानंतर एक 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकडा, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची. जर तुम्ही जिरे खात असाल उपासाला तर यामध्ये जिरे घातलेत तरीही चालेल. आणि हा मिरची आणि आल्याचा भरडा यामध्ये घालून घ्यायचा आहे. मिरची, आलं, साखर, मीठ एकत्रच केलेलं आहे. इथे मी थोडेसे जिरे सुद्धा अर्धा चमचा घातले आणि वड्यांना रंग सुरेख यावा म्हणून लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता हे सगळं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल हे आधीच का नाही तुम्ही सगळं तिखट वगैरे घालून एकजीव केलं, आधी बटाटा आणि साबुदाणेच का केले? कारण मग बऱ्याचदा हातांची आग होते, म्हणून मी नंतर हे तिखट वगैरे मिसळून मग हे साबुदाणे वड्याचं पीठ तयार करून घेतलं. आता हाताला तेल लावून घेतलं आणि मग आपल्याला अगदी पातळ असे पुरीसारखे वडे थापून घ्यायचे. फार जाड करायचे नाहीत. बघा, असे सगळ्या बाजूने कडा व्यवस्थित करून हातावर असे या पद्धतीने वडे थापून घ्यायचे. बघा, बऱ्यापैकी पातळ वडा केलेला आहे. याचप्रमाणे अजून आपण आणखीन तुम्हाला वडा तयार करून दाखवते. गोल गोल हातावर मिश्रण घ्यायचं आणि दोन्ही तळव्यांच्या मध्ये हे असं दाबलं की अगदी बारीक बघा पातळ असे हे वडे तयार करायचे. जर कुठे कडा फक्त वेड्या वाकड्या असतील तर त्या सगळ्या सारख्या करून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने सगळे वडे करायचे. अजिबात जाड जाड वडे ठेवायचे नाही. जाड वडे ठेवले ना
की वडे तेलकट पण होतात, ते बऱ्याचदा फुटतात सुद्धा आणि आतून व्यवस्थित नीट तळले जात नाही. त्यामुळे हे असे मस्त पातळ वडे केले ना की अगदी पुरीप्रमाणे टम्म फुगतात आणि आतून छान असे पोकळ तयार होतात. आता हे सगळेच वडे माझे बनवून तयार झालेले आहेत. हे तळण्यापूर्वी काय करायचं तर आपण या सोबत खाण्यासाठी एक उपवासाची चटणी तयार करूयात की जेणेकरून वडे झाले की लगेच आपल्याला चटणी सोबत सर्व करता येईल. त्याकरता मी 1 वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी दाण्याचा कूट, थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 चमचे गोड दही घेतलेलं आहे किंवा लिंबू पिळला तरीही चालेल. 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, साखर आणि मीठ घालायचे. जर तुम्ही आलं खात असाल, जिरे खात असाल तर ते वापरलं तरीही चालेल. आणि छान अशी बारीक चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. ही आपली वड्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे. इथे मी तेलही तापायला ठेवलेलं आहे. आता तेल मध्यम गरम झालं की मग आपल्याला यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत. कढईमध्ये मावतील तेवढे वडे आपण यामध्ये सोडून घेऊयात. साधारण 5 वडे मी सोडून घेतलेले आहेत. गॅसची आच मध्यम ठेवायची, अगदी लहानही ठेवायची नाही किंवा मोठी सुद्धा ठेवायची नाही. मध्यम आचेवर हलकासा रंग बदलला ना की मग हे वडे एक बाजू पलटवून घ्यायचे आहे. बघा सगळेच वडे असे छान मस्त असे तांबूस रंगावरती तळून झालेले आहेत. एक बाजू उलटवून घेतली. अजूनही वडे कढईच्या तळाशीच आहेत. जसजसे ते तळून आतूनही तयार होतील, शिजतील, तसे ते तरंगून वर यायला लागतात. बघा हळूहळू सगळेच वडे आपले हे तरंगून वर आलेले आहेत आणि रंग सुद्धा मस्त असा तांबूस आलेला आहे. अधूनमधून वडे अलट पलट करत राहायचे आहेत म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा रंग येतो आणि व्यवस्थित ते शिजतात सुद्धा. मोठ्या आचेवर जर वडे तळले ना तर ते पटकन वरून रंग बदलतो आणि आतून ते कच्चे राहतात. तसेच जर लहान आचेवर तळले तर खूप तेलकट होतात. त्यामुळे मध्यम आच ठेवून आपल्याला हे उलटपलट करून वडे तळून घ्यायचे आहेत. बघा हा वडा मी असा झाऱ्याने आत दाबतेय तरी सुद्धा तो तरंगून वर येतोय. याचाच अर्थ ते आतून व्यवस्थित मस्त असे तळले गेले आहेत आणि हलके पोकळ असे तयार झालेले आहेत. प्रत्येक वडा छान असा पुरीप्रमाणे फुगून टम्म असा वर आलेला आहे. हे असे आपले वडे अगदी मस्त तयार झालेले आहेत. तुम्ही जरी ऑर्डर्स घेणार असाल ना तरी सुद्धा बिंदास घेऊ शकता. इतकं हे प्रमाण अचूक आहे. अगदी छान हे वडे तयार होतात. झाऱ्याने व्यवस्थित सगळे वडे असे निथळून काढायचे आहेत. आपले वडे तयार झालेले आहेत. हे वडे बघा अजिबात तेलकट झाले नाहीत कारण आपण जे प्रमाण वापरलं साबुदाण्याचं, बटाट्याचं, त्यामुळे जरा सुद्धा हे वडे तेलकट होत नाहीत. बघा टिश्यू पेपरला कुठेही तेल लागलेलं नाहीये आणि हे वडे अतिशय कुरकुरीत सुद्धा तयार होतात. या आवाजावरून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल. या आषाढी एकादशीला किंवा कुठल्याही उपासाला हे असे अजिबात तेलकट न होणारे हलके आणि पोकळ वडे नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा जरूर शेअर करा. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.